करण्यासाठी बच्चू कडू आता पोलिसांकडे निघालेत। कोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू यांचं आंदोलन हे सुरूच आहे। तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ कडूंच्या भेटीला थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार आहे। नागपुरातील रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू हे पोलिसांकडे निघालेले आहेत आणि दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची वाट पाहतंय। सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणारे ही दोन दृश्य आपण पाहतोय। अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू हे पोलिसांकडे निघालेले आहेत, तर दुसरीकडे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारचं हे शिष्टमंडळ। बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आमची व्यवस्था जेलमध्ये करा असा इशारा बच्चू कडू यांनी पोलिसांना दिलेला आहे। आम्ही अटक करून घ्यायला तयार आहोत। तर दुसरीकडे पंकज भोयर, आशिष जयस्वाल बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। सरकारच्या हे शिष्टमंडळात पंकज भोयर यांचा समावेश आहे। पंकज भोयर, आशिष जयस्वाल हे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करतील। या आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक आहे असं फडणवीसांनी म्हटलं होतं, मात्र आता बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमच्या आई वडिलांचा भारत माता की एकदम शांततेने चला, काही टेन्शन नाही आहे। चांगलं पचू द्या, तिकडे चांगलं जेवण आहे, चांगलं जेवण करू। आपणच पिकवलेला माल आहे, आपणच पिकवलेला गहू आहे, आपणच पिकवलेली ज्वारी आहे, आपणच पिकवलेल्या भाज्या आहे। आपल्याच मालातून तेल निघते, हेच आपल्याला खाऊ घालणार आहे। शांततेने चला। शेतकरी एकजुटीचा, कहाँ चले भाई कहाँ चले, जेल चले भाई जेल चले, कहाँ चले भाई कहाँ चले, जेल चले भाई जेल चले, कहाँ चले भाई कहाँ चले, जेल चले भाई जेल चले, कहाँ चले भाई कहाँ चले, जेल चले भाई जेल चले। शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारत माता की जय। या काळ्या आईचा विजय असो, काळ्या मातीचा विजय असो। तर महाराष्ट्रभर आता जेल भरो आंदोलन करणार असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। राजू शेट्टी जी महादेव जानकरजी आपल्या सोबत आहे, सरकारचे प्रतिनिधी आलेले आहे, तुम्ही चर्चा करणार आता? बिलकुल नाही करणार। सकाळपासून त्या प्रशासनाने फसवलंय। हे प्रशासन आमचं आहे, या मुख्यमंत्र्यांचं का भाजपचं आहे? त्यांची चर्चा करायची काय गरज आहे? उल्लू बनवतो तिथला कलेक्टर, त्याला म्हणाव देवेंद्र फडणवीसच तू ऐक, आमचं ऐकू नकोस। आम्ही चर्चा नाही करणार। कुठे चाललंय मग चर्चा? चाललो तिथं पोलीस स्टेशनला अटक केलं। शिष्टमंडळ येऊन आम्ही शिष्टमंडळाला आम्ही भेटणार नाही, आम्हाला काही गरज नाही शिष्टमंडळाची। सकाळपासून फसवतो शिष्टमंडळ, चर्चा नाही करणार। शेट्टी सर, शिष्टमंडळ आलेलं आहे, आता चर्चा अपेक्षित आहे। कुठलं शिष्टमंडळ? दोन राज्यमंत्री, जिल्हाधिकारी। या चोरांना भेटायची आमची अजिबात इच्छा नाही। यांनी कारस्थान करून आमचं आंदोलन मोडायचा प्रयत्न केलेला आहे। आता आम्हाला अजिबात भेटायची त्यांच्यावर इच्छा नाही। मग आंदोलनाचं पुढचं काय? मागण्या कशा मान्य व्हायच्या? मागण्या होतील मान्य, त्यांना गुडघं टेकायला लावू आम्ही। नक्कीच हे नेते जे आहेत ते आक्रमक आहे, आम्हाला वाट पाहिली लावली, त्यामुळे आता आम्ही चर्चा करणार नाही शिष्टमंडळाशी असं ते म्हणतात। शेतकरी एकजुटीचा विजय। तर शिष्टमंडळासोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलेली आहे। पंकज भोयर, आशिष जयस्वाल एकीकडे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे शिष्टमंडळासोबत चर्चा करणार नाही असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। हे दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू आणि अनेक असंख्य शेतकरी आता पोलिसांकडे निघालेले आहेत, तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्यासोबत आता थोड्याच वेळात चर्चा करणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करणार असं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा मोर्चा जो आहे तो पोलिसांच्या दिशेने आता निघालेला आहे। आंदोलनात शेतकऱ्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केलेली आपण पाहतोय। शेतकरी एकजुटीचा
मागून आवाज येऊन याला थकले वाटते. शेतकरी एकजुटीचा. संपूर्ण कर्जमाफीची मागणी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीच अशी भूमिका बच्चू कडूंची आहे. 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती, मात्र 6 नंतर देखील आंदोलन जे आहे ते सुरूच होतं. आता स्वतःहून बच्चू कडू या अनेक शेतकऱ्यांसोबत पोलिसांच्या दिशेने निघालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन करणार असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे सरकार शिष्टमंडळाच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांची वाट पाहत आहे. पंकज भोयर असतील, आशिष जयस्वाल असतील, हे या शिष्टमंडळात आहेत आणि बच्चू कडू यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. बच्चू कडू यांची भेट घेऊन ते त्यांच्याशी चर्चा करून काही तोडगा निघतो का हे पाहणार आहेत. त्यामुळे आता या भेटीनंतर काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर काही झालं तरी आंदोलन मागे घेणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी आता बच्चू कडूंकडून महाएल्गार करण्यात आलेला आहे. मात्र आंदोलन स्थळावरून बाजूला होण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले होते नागपूर खंडपीठाकडून. 6 वाजेपर्यंत वेळ होता, मात्र 6 वाजल्यानंतर देखील हे आंदोलन जे आहे ते सुरूच होतं. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांचा जय जवान. शेतकरी एकजुटीचा. आम्हाला ही अटक करावीच लागणार असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. शेतकरी एकजुटीचा. शेतकऱ्यांचा. प्रतिनिधी 4 वाजता येणार होते. त्याने सगळं शिजवलं ना कट. 6 वाजता न्यायालयाचा आदेश, 11 वाजता अटक, म्हणजे झोपीत पाला लावायचा शेतकऱ्याचा चुना. काय चर्चा होणार आहे? आला की ते 2 मंत्री बोलल्यावर आले का ते 2 मंत्री बोलल्यावर? हे सगळं कटकारस्थान होतं देवेंद्र फडणवीसचं. यांनी न्यायालय विकत घेतलेले आहे. असं कसं मिळणार आहे? असं कसं मिळणार आहे? आम्ही सगळेच अटक होणार आहे. आता पुऱ्या महाराष्ट्रात जेल भरो होईल. पुऱ्या महाराष्ट्रात जेल भरो होईल. पूर्ण महाराष्ट्रात जेल भरो करू आम्ही. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटलेला आहे देवेंद्रजी. बरोबर तुम्ही सांगितलं 4 वाजता तुमचे 2 मंत्री येणार होते. ते 2 मंत्री बरोबर आले नाही. थांबून ठेवलं आंदोलन आणि व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. तुमच्या इशारावर न्यायालय बरोबर 6 वाजता रिझल्ट येतं. जसा नवनीत राणाचा रिझल्ट 11 वाजता आला ना अर्ज भरायच्या अगोदर. आणि पहिलेच बावनकुळेने सांगितलं होतं का नवनीत राणाचा रिझल्ट तिच्या नवनीत राणाच्या बाजूने लागन. हे सगळी बनवाबनवी सुरू आहे देशामध्ये. अटक त्याच्या बापाला करावं लागेल. हम अटक होने जा रहे. तर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्हाला फसवलं गेलेलं आहे. 4 वाजता शिष्टमंडळ येणार होतं, मात्र 4 वाजता हे शिष्टमंडळ पोहोचलेलं नाहीये. फडणवीसांवर देखील बच्चू कडू यांनी टीका केलेली आहे. पंकज भोयर, आशिष जयस्वाल एकीकडे बच्चू कडू यांची वाट पाहतात त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, तर शिष्टमंडळासोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलेली आहे. ही आताची लाईव्ह 2 दृश्य आपण पाहतोय. अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू हे पोलिसांच्या दिशेने निघालेले आहेत, तर दुसरीकडे सरकारचं हे शिष्टमंडळ चर्चेसाठी. कायदेभंगाचा विषयच नाही आहे. आम्ही सरळ जेल भरो आलो. आम्ही मैदान सोडलेलं आहे. तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे बच्चू कडू हे असंख्य शेतकऱ्यांसह पोलिसांच्या दिशेने निघालेले आहेत. महाराष्ट्रभर जेल भरो आंदोलन करणार असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आणि त्यानंतर पोलिसांचा